आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर हा जो आज आंदोलन केलेलं आहे, हे आंदोलन माझा सिंदूर आणि माझा देश या अंतर्गत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं केलेलं आहे। आज खरं तर मगाशी मी भाषणात सांगितलं की मोदींना संसार नाही किंवा ते संसार करत नाही, त्यामुळे या चुटकीभर सिंदूरची किंमत त्यांना कळणार नाही आहे। जुलैमध्ये ज्या अतिरेक्यांनी आपल्या 26 बांधवांची निगरून हत्या केली, त्यांच्या बायकांच्या समोर, त्यांच्या मुलांच्या समोर त्यांना गोळ्या घालून मारण्यात आलं, हे अख्खं जग ह्या गोष्टीमुळे हळवळलं आहे। त्यामुळं मोदींनी युद्ध जाहीर केलं। अवघ्या काहीच दिवसात ट्रम्पच्या सांगण्यावरून युद्ध बंद केलं। पाकिस्तानचं पाणी अडवू, पाकिस्ताननं कुठल्याही पाकिस्तानशी आर्थिक व्यवहार करणार नाही म्हणून फक्त त्यावेळी निवडणुका तोंडासमोर होत्या, डोळ्यासमोर निवडणुका ठेवून या घोषणा केल्या आणि आज पाकिस्तानबरोबर कुठलंही संबंध ठेवणार नव्हते हे सरकार। मग आज ही जी मॅच आहे ती कुणाचे हितसंबंध सांभाळण्यासाठी आहे याचा विचार कुठेतरी आपण केला पाहिजे। कारण एका घरातला करता पुरुष गेला तर अख्खं त्याचा संसार उद्ध्वस्त होतो, याचा विचार मोदींनी केला पाहिजे। आणि त्याचसाठी आमचे उद्धव साहेब खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि शिवसेना ही नेहमी 20% राजकारण आणि 80% समाजकारण करत आहे। त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या ज्या लोकांच्या भावना आहेत त्याची जाणीव आहे आणि आज त्या जाणीवेतूनच आज हे महाराष्ट्रभर महिला आघाडी आंदोलन करत आहे। आणि सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांना आम्ही कुंकवाच्या डब्यात भेट म्हणून पाठवत आहोत। इथून पुढे तरी त्यांनी शहाणपण यावं त्यांना की लोकांच्या भावनेशी खेळू नये, कारण आज 26 लोक गेलेले आहेत, म्हणजे याचा विचार सरकारने केला पाहिजे। हे सरकार सर्वसामान्यांचं नाही आहे, हे सरकार धनधानग्यांचं आहे। अदानी आणि अडानींच्या घशात अनेक जमिनी घालाव्या याच्यासाठी हे अनेक कायदे आणत आहेत। गेल्याच आठवड्यात आम्ही जनसुराज्य जो कायदा आणताय त्याच्या विरोधी आंदोलन केलं होतं, पण आजचं आंदोलन हे खूप घराघरातल्या महिलांना भावणारं आहे आणि या सिंदूरची किंमत पंतप्रधानांना कळली पाहिजे। आणि त्यासाठी आम्ही हा चुटकीभर सिंदूर त्यांच्या कार्यालयाला आणि त्यांच्या हाऊसला आम्ही पाठवत आहोत। त्यांचा त्यांनी स्वीकार करावा असा महिला आघाडीकडनं आम्ही त्यांना आग्रह करतो आणि पाकिस्तानशी कुठलेही संबंध, कुठलेही व्यवहार ठेवू नयेत, त्यांच्याशी सर्व तोडून टाकावेत ही विनंती आम्ही आमचे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांना करत आहोत। एवढेच बोलून इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।